आजच्या तरुणांवर आता एक वेगळंच संकट आलंय. वरमाला हातात घेऊन, पाशिंग बांधून, घोड्यावर बसून, मुंडावळ्यांनी सजून आम्ही तयार आहोत. पण डोळ्यासमोर वधू, नवरी मुलगीच नाहीये. पूर्वी सुंदर, शालीन, गृहकृत्य दक्ष, एकत्र कुटुंबात राहणारी मुलगी हवी असायची. आता फक्त वधू पाहिजे अशी अपेक्षा आहे. आता हे दिसतंय, पण मी कॉलेजात गेलो तेव्हा असं अजिबात नव्हतं. मुळात मला ठरवून चहा पोहे, पत्रिकेचं लग्न करायचंच नव्हतं. अर्थात चहा पोहे इतिहास जमा झाले. आता वधूवर मंडळात नाव नोंदवायची, मग फोन, मग भेटीगाठी, मग घरच्या लोकांशी बोलणे. लग्न हे पूर्वीपेक्षा सोपे झाले. पण मला अजिबात असे लग्न नको होते. हिंदी सिनेमात दाखवतात ना तसे प्रेम, मग त्यातले खरे खोटे अडथळे, गाणी, सीन्स, असे सगळे माझे स्वप्न. कुणीतरी माझ्या प्रेमात पडावं, मी कुणाच्या तरी. किती काव्यमय. मग घरचे विरोध करणार, पण शेवट गोड. आमच्या घरात मन मोकळे वातावरण. कॉलेजमध्ये प्रवेश घेणे म्हणजे प्रेम लग्नाची पहिली स्टेप. सिनेमात तर 50च्या हिरोईनच्या प्रेमात 20च्या उंबरठ्यावरच्या असलेल्या हिरोईन्सची किती प्रेम करतात. कॉलेज मॅरेज ब्युरोच असतो. मी आईला म्हणालो, मी लव्ह मॅरेज करणार आहे. ते पत्रिका, पसंती, बोलणी, देणीघेणी मला पसंत नाही. जातपात मी मानत नाही. आणि लग्न मला करायचे आहे, त्यामुळे तुम्ही कोणी त्यामध्ये येऊ नका. अगदी कार्यालय, मेनू, खरेदी सगळं आम्ही दोघं करू. तुझी कोणी मैत्रीण कन्या, नात्या गोत्यातली मला नको. मला वाटलं आई विरोध करेल. निदान आधी अभ्यास, शिक्षण, मग नोकरी, मग लग्नाचा विचार कर. गुडघ्याला बाशिंग बांधू नकोस असं म्हणेल असं वाटलं होतं. किंवा विरोधच करेल. पत्रिकाच जमली पाहिजे, जातीची पाहिजे, एकत्र कुटुंबात राहणारी, मनमिळाऊ संसार पाहिजे, अशा अटी घालेल. पण माझा साफ अपेक्षाभंग झाला. अरे तूच काय, तुझ्या बहिणीनेही असे स्वतःचे लग्न ठरवावे. आम्हा दोघांच्या काही अपेक्षा नाही आहेत. उलट बरंच झालं, माझ्यावर जबाबदारी नाही. तू तुझे बघ. आश्चर्याचा धक्का बसला. अशी कशी आई? कसलाच विरोध नाही? प्रेम विवाहातली अर्धी मजाच निघून गेली. अरे बाबा, पूर्वी सासू ननंदेशी पटत नव्हतं, जावेशी उभा दावा असायचा. आता नवरा बायकोचे आपसात पटले तरी खूप. तुम्ही सगळे ठरवा, आम्हाला नाही बोलवलं तरी चालेल. अगं आई, मी एकुलता एक, तुझ्या काहीच अपेक्षा नाही आहेत. मी कुणालाही घरात आणेन, चालेल तुला? कुणालाही चालेल, पण घरात नको. आधी घर बघ, मग प्रेम कर. आम्ही दोघं इथेच आहोत. उगाच आमच्यामुळे तुमचा घटस्फोट झाला असे काही नको. हीच का माझी आई? घटस्फोट शब्द उच्चारला तरी धक्का बसायचा तिला. आई, अगं तुझ्या काहीच अपेक्षा नाहीत का? मुलीचे गुण, रूप, शिक्षण, स्वभाव? नाही रे बाबा, फक्त तुझं लग्न व्हावं हीच अपेक्षा आहे. ते लिव्हिंग काय म्हणतात ना, तेही तुला पसंत असेल तर मी कोण अडथळा आणणारी? लव्ह मॅरेज केलं की माझ्यावर जबाबदारी नाही. तुझं शिक्षण आम्ही केलं, नोकरी आणि लग्न तू तुझं बघ. अगं पण आई, एकदम काय असा बदल झाला तुझ्यात? कालपर्यंत केवढ्या अपेक्षा होत्या. मला वाटलं नात्यातली ओळखीची मुलगी तू बघून ठेवली असशील, माझ्यावर दडपण आणशील. जात जाऊ दे, निदान धर्म, देश, काही अटी असतील. तो जमाना गेला चिरंजीव. माझी अमेरिकेतली मैत्रीण तर म्हणत होती, मुलाने मुलीशी आणि मुलीने मुलाशी लग्न करावे, एवढ्याच अपेक्षा आता राहिल्या आहेत. तू सून आणशील, मुलगी जावई, बास, एवढ्या अपेक्षा आहेत. हल्ली भलतंच ऐकू येतंय.
माझ्या आईचे विचार ऐकून मला मोकळं रानच मिळाल्याचा आनंद झाला. आता मी लव्ह मॅरेज करायला मोकळा. अगदी कुणाचा घर जावई झालो तरी तिला काही म्हणायचे नव्हते. कॉलेजात गेलो. लव्ह मॅरेज हा फार खर्चिक प्रकार. त्यात इन्व्हेस्टमेंट मोठी होती. प्रेम करायला कार पाहिजे, निदान बुलेट. दाबून पैसा पाहिजे. हॉटेलिंग, शॉपिंग, गिफ्ट्स, लॉंग ड्राईव्ह, पार्ट्या, शिवाय फिल्म्स बघायच्या. ते तर मला शक्यच नव्हते. असे पैसे बाप कमाईचे उधळणं मला शक्य नव्हतं. त्यातून भरपूर मैत्रिणी, भरपूर मित्र, मग जोडी जुळणार, हे सगळं फार कठीण वाटत होतं. माझ्यावर फर्स्ट साईट प्रेम करायला मी कुठे चिकना होतो. असा ग्रुपही नव्हता. मी आपल्या शाळेसारखाच कॉलेजमध्ये यायचो जायचो. मला आर्ट्सची खरी आवड. फार तर कॉमर्स, म्हणजे भरपूर वेळ मिळतो मजा करायला, प्रेम करायला. मित्रांनी सल्ला दिला, बाबा रे, इंजिनियर हो तर काही आशा. आता मुलीच इंजिनियर असतात. इंजिनियर नाही झालास तर तुला प्रेम कुठून मिळणार. मित्रांचे मोठे भाऊ, आमच्यापेक्षा मोठ्यांचा हा सल्ला मोलाचा होता. मग काय, इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. ते वृक्ष, कठोर, अवघड विषय, घाम फोडत होते. त्यातही कम्प्युटर इंजिनिअरिंगला स्कोप, फी पण भरभक्कम. अर्थात पॉकेट मनी नव्हता, तरी वडिलांनी फी भरली. ती 4 भयानक वर्ष. एक एक विषय सोडवत सुटायचं होतं. 12वीपर्यंत मार्कांची केवढी स्पर्धा. 90% मिळाले तरी मन नाराज. चांगले कॉलेज, चांगली साईड कशी मिळणार. सतत अभ्यास आणि अभ्यास. एकेका मार्कासाठी स्पर्धा. इतरांशी तुलना व्हायची. आता मात्र नाराज होणं, खुश होणं संपलं. आता काही वाटेनासं झालं. पास होणं, नापास होणं, विषय सुटणे, 3 विषय डाऊन, इयर डाऊन, काही वाटेनासे झाले. सर्व भाव समभाव. पास काय, नापास काय, नापासाचा धक्का वाटेनासा झाला. आई म्हणाली, काय रे, तुझ्या काय मेरिटवाला नापास आणि तुला काहीच वाटत नाही. इंजिनिअरिंगला गेलं की माणूस साधू संत होतो. पास काय, नापास काय, सुख दुःख समान होतात. मी इंजिनियर होण्यापूर्वीच साधू संत झालो आहे. बिचारी आई मुक्काट्यानं निघून गेली. इंजिनिअरिंगला मुली होत्या, पण त्या भलत्याच हुशार, सगळ्या डिस्टिंक्शनवाल्या. त्यांना तसेच डिस्टिंक्शनवाले मिळाले. आमच्यासारख्या साधू संतांना कोण विचारणार. तेव्हा इंजिनिअरिंगचा प्रेमाला शून्य उपयोग झाला. इंजिनियर झालो एकदाचे. मग प्रेम जाऊ दे. लग्न करायचे म्हणजे नोकरी तर पाहिजे. नोकरी म्हणजे तर महादिव्य, कर्म कठीण. प्रेम लग्नाची एक स्टोरी ऐकली. एक चांगला मेडिकलला गेलेला मित्र होता. BJ मेडिकलला. मेडिकलमध्ये तर अरेंज मॅरेज म्हणजे अपवादच. सगळी प्रेम लग्न. यालाही एक मैत्रीण लगेच मिळाली. मला फारच हेवा वाटला. दोघेही एकत्र अभ्यास करायचे. दोघेही भरपूर मार्क मिळवायचे. दोघांची स्वप्ने एकच. दोघांच्या घरूनही सगळी तयारी पूर्ण. येणं जाणं, प्रॅक्टिस, पुढचं सगळं ठरलेलं होतं. डोळ्यासमोर प्रेमाचे रंग दिसत होते. मित्र आम्हाला भेटायचाच नाही. फेमस जोडी कितीतरी वर्ष. आता फक्त अक्षता पडायच्या बाकी होत्या. तेवढ्यात प्रेमी जीवातला मित्र भेटला. एकटाच. विचारायच्या आधीच म्हणाला, आमचं ब्रेकअप झालं. 5-6 वर्ष होतं नक्कीच, पण आमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशनला फार महत्त्व असतं. एकच जागा असते. तिचं लक मन, प्रयत्न मन. तिला पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन मिळाली. मग तिच्या साईडचं प्रेमच संपलं.
एका झटक्यात तिनं 5-6 वर्षाचं प्रेम संपवलं. आता पोस्ट ग्रॅज्युएट ग्रुपमध्ये असते. काही बोलणे नाही, पण ते पर्व संपलं. बाप रे, प्रेम लग्नात पोस्ट ग्रॅज्युएशन कुठून आलं? प्रेमात माणूस आंधळा होतो, याचं तर इतकं जुनं प्रेम. एक मित्र असाच म्हणाला, अरे प्रेम पैशावर असतं. फ्लॅट, पॅकेज, पुणे मुंबई निवास, सरकारी नोकरी. फ्लॅट कुठे आहे, कार आहे का, एकुलता एक आहे का, फोटोतले आईवडील इंग्लिश मिडियममध्ये शिकले आहेत का मराठी, इंटरनॅशनल टूर पाहिजे, शिवाय रंग, रूप, उंची, वयातलं अंतर, परदेशी जाण्याची संधी. मग प्रेम असतं. ते फिल्मी प्रेम विसर आता. प्रेमात हे सगळं असेल तर प्रेम. बाप रे, इंजिनियर झाल्यावर कशीबशी नोकरी मिळालेली. फ्लॅटच्या किमती, प्राईम एरियातल्या ऐकूनच होश उड गए. आई वडील चांगले धडधाकट, अजून कितीतरी वर्ष जिवंत. प्रेमाच्या प्रकरणात न पडलेलं बरं. नाहीतर 2-4 वर्ष प्रेमात वाया जायची आणि पुन्हा जैसे थे. इथे मरणाची कॉम्पिटिशन प्रेमासाठी. माझा प्रेम लग्नाचा विचारच प्रेम सुरू होण्यापूर्वीच भंगला. मग विवाह मंडळात नाव नोंदवलं. प्रथम एकामागोमाग एक खूप ऑनलाईन ऑफलाईन प्रपोजल आली. बाप रे, साधं लग्न फारच अवघड होतं. मुलींची संख्या इतकी कमी आणि अटी 101. एकीला भेटायचं ठरलं. मी एकाबरोबर 5 वर्षे लिव्ह इनमध्ये राहत होते. आता लग्न करायचे. बाप रे, हे सगळे नवेच होते. मग आणखी एक मुलाखत. मी नोकरी करते, फ्लॅट घेतलाय, त्याचं कर्ज फेडते. तिथे माझे आई वडील राहतात आणि मला खूपदा तिथे जावे लागते, राहावे लागते. तुझ्या घरात काम वगैरे करायला जमणार नाही, पगार तिकडेच. कशालाही लग्न करतेय, राहा बाई माहेरीच. तिच्या प्लॅनमध्ये नवरा कुठेच नव्हता. हे प्रकरण संपलं. एक डॉक्टर आत्या खेड्यात प्रॅक्टिस करत होती. आसपासच्या खेड्यातही जायची. तिला म्हटलं, खेड्यातली मुलगी बघ, जरा कमी शिकलेली चालेल, त्या शहरातल्या मुलींचं खरं नाहीये. तिने चक्क हात वर केले. अरे बाबा, खेड्यात मुली डोळ्याला दिसत नाहीये, एकही नाही. शहरात सगळ्या गेल्या. सगळ्यांनी तिथं आपलं जमवलंही आहे. त्यातली कुठल्याही अटीत मी बसत नव्हतो. माझी अट काहीच नाही. भेटीत मुख्य लग्न वगैरे विषय नसायचेच. चहा घेता का कॉफी? सकाळी किती वाजता उठणार? सकाळचा चहा कोण करणार? मराठी सेमी नको, प्युअर इंग्लिश मीडियम पाहिजे. एखादं जरी नाही असेल तर बात खतम. एकीला नोकरी नव्हती. खरं तर नोकरीवाली हवी होती, पण तिने होकार दर्शवला. चला, नाही तर नाही नोकरी. मी होकार दिला. 5-6 दिवस गेले. तिला नोकरी मिळाली. निरोप आला, पत्रिका जमत नाही. आम्ही दुसऱ्या गुरुजींना दाखवली. तेव्हा सॉरी, काय समजायचं ते समजले. आता दुसऱ्या नात्यातल्या मुली शोधल्या. दूर दूर तक कोई नहीं था. सेकंड होम, फार्म हाऊस, भारी कार. मला आणखी 10 वर्ष तरी शक्य नव्हतं. मग होणार म्हातारा. एक CA करणारी मुलगी म्हणाली, बाकी ठीक आहे, मला CAचा 18 तास रोज अभ्यास करावा लागतो. किती वर्ष लागतील ते माहीत नाही. मनात म्हणालो, तू CA करणार, मी काय करू तुझ्याशी लग्न करून? अगदी खेड्यातली एक मुलगी होती, 12वी झालेली.
त्यांच्या फ्लॅट, कार काही अटी नव्हत्या. अगदी ठरवायची वेळ आली, मुलीचे वडील आले. किती एकर जमीन आहे? पाण्याखाली आहे का? हायवे जवळ पाहिजे. हो, रस्ता पाहिजे पक्का. ऊस पाहिजे. शहराजवळ पाहिजे. आणि सोनं किती आहे? बाप रे, हे तर फ्लॅट फार्म हाऊसपेक्षाही अशक्यच. या जमान्यात अशीही एक भेटली. माझा पत्रिकेवर विश्वास आहे आणि खूप अभ्यासही आहे. पत्रिका जमली की कोणतीही अट नाही. तिने पत्रिका घेतली. चांगली इंजिनियर मुलगी. निरोप आला, मृत्यू षडाष्टक योग आहे. काही जमणार नाही. काही शांती वगैरे, जप तप, इतर उपाय? छे छे, मृत्यू षडाष्टक योग नकोच. एक म्हणाली, ड्रिंक्स, नॉनव्हेज घेता का? पूर्ण निर्व्यसनी शाकाहारी मी. मला याचा अभिमान होता. पटकन म्हणाली, सॉरी, मला असा बाबा आदम नको आहे. आपले नाही जमणार. कुठे माझी शाळा कॉन्व्हेंट नव्हती. कुठे तिच्या धंद्यासाठीतला भांडवल हवे होते. एक गरीब बिचारा नोकरदार नवरा कुणाला नको होता. कुठे माझा चष्मा आडाला. मुलीचे आईवडील सांगायचे, तिला काही जमणार नाही. लवकर उठायची सवय नाही. वर्षातून एक तरी इंटरनॅशनल टूर पाहिजे. ऑनलाईन जेवण मागवायचे. एकीने तर चक्क विचारले, किती मुले, केव्हा पाहिजेत? बाप रे, हा विचार तर मी केलाच नव्हता. वाटले लग्न झाल्यावर बघू. इथे लग्न जमायची पंचायत. मी विचारात बुडालेलो पाहून ती निघून गेली. हनीमूनला कुठे जायचे? प्री वेडिंग शूटिंग कुठे करायचे? तुमचा धाकटा भाऊ लग्नानंतर कुठे राहणार? माझे मित्र आहेत, त्यांच्याबरोबर फिरायला जाणार. कधीही आणि कधी परगावीही. हळूहळू प्रेम लग्न, विवाह मंडळ, आपसात लग्न, ओळखीतून लग्न, सगळे लग्नाचे मार्ग पाहिले, पण कुठेच काही नाही. आईला शरण गेलो. खरी आई असशील तर मला एक मुलगी मिळवून दे. ती बिचारी काय करणार? एक तर डायव्होर्स पेपर घेऊनच आली. मी म्हणेन तेव्हा घटस्फोट, जास्त चर्चा नाही. विवाह मंडळे, आई, नातेवाईक, मित्र सगळ्यांनी हात टेकले. आता काय करावे? ऑनलाईन, ऑफलाईन, ओळख पाळख सगळं झालं. नोकरी, पत्रिका, शिक्षण, रंगरूप. एक वयाची होती. एक जण 7 वर्षांनी मोठी. तिच्याशी लग्न? कोण बायको देणार? एकच तर पाहिजे होती. शेवटी विचार केला, जगी ज्यास कोणी नाही त्यास सरकार आहे. सरकारने सगळे द्यावे. नोकऱ्या, आरक्षणे, घरे, वीज, पाणी फुकट. मग एक वधू द्यायला काय हरकत आहे? आम्ही लग्नाळू मोर्चाचे दृश्य टीव्हीवर पाहिले. नवरी पाहिजे म्हणून मुंडावळ्या बाशिंग बांधलेले घोड्यावरचे नवरदेव कलेक्टर कचेरीवर मोर्चा घेऊन चालले होते. मलाही आता हा एकच मार्ग दिसतोय. श्रोते हो, कशी वाटली आजची कथा? आहे ना आपल्यातलीच? तुमच्याही ओळखीचे किंवा तुमच्याबाबत असं कधी काही घडलंय का? कथा संपूर्ण ऐकली असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद. कथा आवडली असेल तर लाईक करा. नसेल आवडली तर डिसलाईक करा. पण हार्श कमेंट देऊ नका, कारण मी वेळोवेळी सांगते त्या एका कमेंटमुळे आमचं मनोबल खाली जातं. हो, तुम्ही सजेशन नक्की देऊ शकता आणि तुमच्या सजेशननुसार मी माझा वाचनातले उच्चार किंवा स्टोरी टेलिंगची पद्धत
इम्प्रूव्ह करायचा खूप प्रयत्न करते आणि त्यातही तुम्ही मला सपोर्ट करताय हे बघून मला खूप आनंद होतोय. त्याबद्दलही मनापासून धन्यवाद. अशाच कथा ऐकायला जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. घेऊन येईन लवकरच अशी एखादी छानशी नवीन कथा. तोपर्यंत नमस्कार.